आपली भारतीय न्याय व्यवस्था किती स्लो आहे ह्याची प्रचिती तुम्हाला देतो. गोष्ट सुरू होते 1996 मध्ये. गुजरात मधल्या वेजलपूर येथे गुजरात पोलीस मधले शिपाई बाबूभाई प्रजापती यांना फक्त 20 रुपयाची लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात येतो. 2004 साली न्यायालयाने त्यांना या केसमध्ये दोषी ठरवलं होतं. या कोर्टाच्या निकालामुळे त्यांचा संपूर्ण सन्मान, त्यांची बढती सगळं काही थांबलं आणि आयुष्य कोर्टाच्या तारखांभोवती आता फिरायला लागलं होतं. या आरोपांमुळे शिपाई बाबूभाई प्रजापती यांना समाजात मानहानी सहन करावी लागली होती. त्यामुळे त्यांनी या निर्णयाविरुद्ध लढा द्यायचं ठरवलं. ह्यात त्यांना त्यांचे वकील नितीन गांधी यांनी मदत केली. त्यांनी त्यांच्या केसमधल्या साक्षीदारांच्या जबाबातील विरोधाभास, अपुरे पुरावे हे सगळं ठळकपणे कोर्टात मांडलं आणि शेवटी 4 फेब्रुवारी 2026 ला ह्या केसला बरोबर 30 वर्ष होत असताना सरकारी पक्ष पुरावे सादर करण्यात अपयशी ठरल्यामुळे हायकोर्टाने बाबूभाई प्रजापती यांना निर्दोष मुक्त केलं. इतक्या वर्षाच्या प्रलंबित लाभासाठी त्यांना कोर्टात अर्ज करण्याचा सल्ला त्यांच्या वकिलांनी दिला. पण माझ्यावर लागलेला हा डाग आज पुसला गेलाय. आता देवाने बोलावलं तरी काही हरकत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. आणि नेमकं दुसऱ्याच दिवशी त्यांचं निधन झालं. जणू काही एका कोर्टाच्या निकालासाठीच त्यांनी वाट पाहिली होती. ही एक घटना आपली न्यायव्यवस्था किती संत गतीने काम करते याचं उदाहरण देते. बाकी असं म्हणतात की शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये, तेच खरं.